आज लेखन प्रेरणा दिन आहे, तरी आता संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जमदर सर करतील. टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमध्ये झाला. त्यासाठी त्यांनी केसरी व मराठी ही वृत्तपत्रे सुरू केली. म्हणून साजरा केला जातो. 1920 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमध्ये झाला. श्री राजीव इयत्ता 3री. अण्णाभाऊ साठे जयंती. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शनिवारी 1 ऑगस्ट 2026 रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आपल्या शाळेतील लेखन प्रेरणा दिन साजरा करत आहोत. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शनिवार 1 ऑगस्ट 2026 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपल्या शाळेत लेखन प्रेरणा दिन साजरा करत आहोत. शिवजयंती उत्सव सुरू केले. मंडळांच्या तुरुंगात असले त्यांनी कधी शाळेची पायरी चढली नव्हती, तरीही त्यांनी खूप सुंदर पुस्तके आणि कादंबऱ्या लिहिली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशा या महान देशभक्ताला माझे कोटी कोटी प्रणाम. जय. बघा पोरांनो, आज सगळ्यांनी छान छान भाषणे केली, बरोबर आहे. आज 2 महत्वाचे दिवस आहेत. काय आहेत? एक तर लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे, बरोबर ना, म्हणजे आज त्यांचा मृत्यू झाला, ठीक आहे. आणि दुसरे कोण आहेत? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, म्हणजे जन्मदिवस आहे, बरोबर आहे. त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, ती आपण लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणार आहोत. कोणता दिवस म्हणून? लेखन प्रेरणा दिवस. आणि याच्या आधी तुम्हाला आठवत असेल, लेखन झालं, वाचन प्रेरणा दिवस पण साजरा करतो ना आपण. किती तारखेला करतो रे? 15 ऑक्टोबर. कोणाची जयंती असते? एपीजे अब्दुल कलाम. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आपण 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिवस साजरा करतो. त्याचप्रमाणे या वर्षीपासून शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट हा जो दिवस आहे, हा लेखन प्रेरणा दिन. कारण ते लेखन चांगलं करायचे, लेखन त्यांनी कादंबऱ्या चांगल्या चांगल्या लिहिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा जन्मदिवस आपण लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करत आहोत, ठीक आहे.